नमस्कार मित्र हो घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे, घरकुल योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, पण वाढीव अनुदान अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल, तर अशा लाभार्थ्यांसाठी ही एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण आता 100% त्यांच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान 50,000 रुपये अनुदान जे आहे वाढीव ते लवकरच जमा होणार आहे. कारण यासाठी आता शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे. तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट. चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता रुपये 60 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत तर ग्रामविकास विभागाने घेतलेला हा 23 फेब्रुवारी 2026 रोजीचा म्हणजे आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत मागास प्रवर्गातील अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या एकूण 100 कोटी तरतुदींपैकी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मान्यता प्राप्त झालेला रुपये 60 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील इतर मागास प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2025-26 आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून एकूण रुपये 60 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे ज्या इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा झालेले आहेत, पण राज्य शासनामार्फत जे अतिरिक्त 50,000 रुपये वाढीव अनुदान मंजूर केलेलं आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल तर ते वाढीव 50,000 रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होईल. कारण यासाठी शासनाने हा 60 कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. तर घरकुल योजनेतील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.